नमस्कार. लाईफबॉय आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महेंद्रा मराठजोच्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कांचनपुष्प सोसायटी, घोडबंदर रोड, ठाणे. इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत छाया श्रीकृष्ण गोसावी आणि सुनबाई आहेत श्रेया संतोष गोसावी. या दोघींनाही आज आपण बोलतं करणार आहोत. पाठीमागे गणपती बाप्पा आशीर्वाद देत आहेत. सुंदर असा चंद्रयान 2चा देखावा, प्रत्येक घराघरामधून उत्साहाचं असं वातावरण, आणि ते वातावरण इकडे दिसतं आहे. आणि आता नुकतीच चांगली बातमीसुद्धा आपल्या कानावरती येऊन धडकलेली आहे. बाप्पा लवकरात लवकर संपर्क होऊ दे हीच प्रार्थना. दरवर्षी आमचं असं डेकोरेशन असतं, पण ह्यावेळी जरा वेगळं केलं आहे. गणपतीचं डेकोरेशनच्या आधी आम्ही कल्पना आमच्या डोक्यात येते की ह्या वर्षी आम्ही काय करायला पाहिजे. तर आम्ही ह्या वर्षी आपल्या चंद्रयान 2 हे जे इस्रोने आपलं प्लॅन केलं होतं, ती आयडिया आम्ही घेतली डोक्यात. 3 दिवस आम्ही कंटिन्युअस डेकोरेशन करत होतो गणपतीचं. गणपतीला सगळे नातेवाईक एकत्र येतात. रात्रीचे जिम्मा फुगडी चालू असतं आमचं, आणि दररोज नवीन नवीन गोड पदार्थ पण आम्ही नैवेद्य म्हणून बनवत असतो. आमचा गणपती जवळजवळ 90 वर्षापासून आहे. घ्या उखाणा. माहेर माझं मिंड्या घराण्याचं, सासर माझं गोसावी घराण्याचं. श्री गणेशाचं आगमन भाद्रपद माशी, त्याच्या पुढे ठेवल्या सूर्यचंद्राच्या राशी, आणि संतोषरावांचं नाव घेते अनंत चतुर्दशीच्या दिवशी. अरे वा, जोरदार आहे. काय सासूबाई, कसं वाटतंय? सुनेने उखाणा छान एकदम. काय काय छान वाटतंय? सुनेने घेतलेला उखाणा छान वाटतोय का पाठीमागचा देखावा छान वाटतोय? देखावा बी छान वाटतो, उखाणा पण छान वाटतो. तुमचं बालपण कुठलं सासूबाई? माझं बालपण इथेच परेल वाडिया हॉस्पिटल. घरी कोण कोण होतं तुमच्या? आई वडील, भाऊ बहीण. बरं बरं बरं. आणि तुमच्या माहेरी? आई वडील, भाऊ आणि बहीण. बहीण. तुमचं माहेर कुठलं? रत्नागिरी, नियर बाय गणपती. रत्नागिरी नियर बाय गणपतीपुळे. असं नियर बाय बोलल्याशिवाय येत म्हणजे नाही. नाही, गणपतीपुळ्याच्या जवळ आहे. अच्छा अच्छा, हो का? तुम्ही काय करता? मी ठाणे म्युनिसिपॅलिटी कॉर्पोरेशनमध्ये स्टाफ नर्स आहे. काय सासूबाई, सुनबाई कशा काय घेऊन आला तुम्ही इकडे मुंबईत? मी घेऊन नाही, त्यांनीच पसंती केली दोघांनी आणि आल्या. चला, मग त्यांनी सांगितलं या याच्यात मला मध्ये घेऊ नका तुम्ही आता. काय हो, कसं काय, कुठे? लव्ह मॅरेज आहे आमचं. ते कसं झालं पण ते? कुठून यान उडलं तुमचं प्रेमाचं? ते माझ्या मैत्रिणीचे मित्र मित्र आहेत. तर मैत्रिणी ओळख करून दिलेली. काय झालं? ॲक्च्युली माझी क्लासमेट होती, तर अशी मग बोलता बोलता ओळख झाली. नंतर मग हळूहळू वाढत गेला. नाही पण ते ठीक आहे, पण कसं काय? एकदा स्कूलची पिकनिक गेली होती. शाळेच्या पिकनिकला? हो. तुम्ही गेला होता? हो, मग आमच्या शाळेचे माझे कलिग होते, एकत्र आम्ही गेलो होतो. पण तुम्ही काय करत होता यांच्या शाळेच्या नाही, पिकनिकला? मी नव्हती गेली त्यांच्याबरोबर. तेव्हा ओळख झाली. कशी ओळख झाली? कारण मैत्रिणीने त्यांना बोलावलेलं ना घरी, त्यामुळे ते आलेले, आणि मग तिने ओळख करून दिली की हा माझा मित्र आहे. आणि मग नंतर एकदा मी ऑफिसला चाललेली, स्टेशनवरती होती भांडूप, आणि ते तिकडून ड्युटी करून येत होते. तर मग मी फक्त हसली त्यांच्याबरोबर. मग तिथून पुढे सुरू झालं. काय झालं? काय हसली? काय झालं हे? मग स्वभाव जरा जुळला गेला, आणि म्हणजे ते नॅचरल असतं ना, तो इम्पॅक्ट झाला, आणि मग ते पुढे मग चालू राहिलं. पण तुम्ही पुढाकार घेतला का? हो. कसं काय? बोलणं मी चालू केलं. मग पुढाकार मलाच घ्यावा लागतो ना. तर मग पुढाकार मीच घेतला. नाव विचारलं, नंतर एज्युकेशन, नंतर हळूहळू मग बोलणं, कुठे राहायला, मग कसं पास्ट, तिचा एक्सपिरियन्स, नंतर माझं सगळं एक्सप्लेन केलं, माझं पास्ट काय आहे. नंतर मग ते पुढे पुढे चालू राहिलं. काय हो, काय लग्नाचं ठरवलेलं होतं तुम्ही, लग्न करायचंय? हो, नंतर ठरवलं. नंतर पण काय असं? आधी ओळख झाली, त्याच्यानंतर मग ठरवलं. थोडी सुरुवात केली? दोघांनी पण. तुमच्या मनात नव्हतं? होतं. नियर बाय होतं की पूर्ण होतं? पूर्ण होतं. पूर्ण होतं. हो. पण सासूबाई, तुम्हाला काय अंदाज आला होता मुलगा सतत भाडूप स्टेशनवर का जातोय? नाही 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 नाही, मी फक्त एक मुलगी पाहिली आहे, तू बघ, मला फक्त सांगितलं नाही. असं मुलाने सांगितलं. आणि मग तुम्ही कधी बघितली मुलगी? मग बघितली नंतर 1 महिन्याने जाऊन. कुठे? तिकडे याला भांडुपलाच. स्टेशनवरच? नाही नाही, ती मैत्रिणीच्या घरी राहायला होती ना, त्यांच्या घरी जाऊन बघितलं. लहानपणी काय खूप मस्ती केली आहे? हो, खूप मस्त. धडपड खूप? हो, कबड्डी.
हा डोक्याला कोकण. काय झालं? पडली होती. म्हणजे असे गणपतीचे दिवस होते आणि फुगडी घालत होतो तर हातातून सटकली. छोटी होती तेव्हा, एवढी असेल तर हातातून सटकली आणि गावी चिऱ्यांची घरं ना, तर चिरावरती आपटली जाऊन. तुम्ही हो. तेव्हापासून अशा वागताय? नाही, ते लागलं डोक्याला. अरे म्हणजे चांगल्या वागताय का? हसता हो तुम्ही सगळे. हा पण मला सांगा, कसं काय या घरात आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. कसे आहेत सगळे घरात? सगळे खूप छान आहेत. किती वर्ष झाले? 12 वर्ष झाली. कशी साथ दिली तुम्हाला? चांगले दिले. आम्ही म्हणजे भांडूपपासून म्हणजे आम्ही पहिले तिथे राहत होतो. आम्ही खालून वरती आलो. 2007ला इथे आलो मी. म्हणजे आमची परिस्थिती तशी चांगली नव्हती सुरुवातीला. तर 2 भाऊ आणि छोटा भाऊ, मोठा भाऊ आणि मी, आम्ही घर म्हणजे लहान स्वतःच. वडील एवढे कामाला नव्हते. मफतलालमध्ये ती मिल कंपनी बंद झाली होती, तर सगळं माझ्यावरतीच होतं. तर हळूहळू मग डिप्लोमा केला होता. त्याच्यावरती मी पहिली प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जॉब घेतला आणि त्याच्यानंतर मग लग्न केलं आणि इथे आलो. सगळे भाऊ मायावर इथेच राहत होते सुरुवातीला मायाबरोबर. मग पार्ट टाईम मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं, ग्रॅज्युएशन केलं. लग्न कधी केलं? 2008ला 7ला. मग कशी साथ दिली याने? कुटुंब मोठं होतं, खर्च पण तसेच होते, तरी पण त्यांनी मग त्या पगारात त्यावेळी म्हणजे घराचं लोन पण होतं आणि एवढं सगळं असताना त्यांनी साथ चांगली दिली. आणि वडिलांचं सगळं म्हणजे लोड होता माझ्यावरती, ती साथ दिली. साथ दिली. हो हो. काय हो, फार कौतुक करतायत. बरं, तुमच्याकडे गणपती गावी असतो? हो. कसं काय तिकडे? काय असतो उत्साह? किती दिवस? अनंत चतुर्थीपर्यंत आणि गौरी पण असतात. मग तुमच्याकडे जाता की नाही कधी? हो, म्हणजे लग्न झाल्यापासून नाही जायला मिळत. इथे असल्यामुळे नाही जायला मिळत गणपतीला. पण तिकडे जास्त मजा असते गावात की इकडे? गावी पण असते आणि इकडे पण असते. इकडे पण अनंत चतुर्दशी? हो, अनंत चतुर्दशीपर्यंत. काय हो, कशी सूनबाई काम करते घरात? छान काम करते. किती आहेत घरात सुना? 3 आहेत. हा, 3 आहेत. 3 तिन्हीमध्ये कोण जास्त काम करतं? त्या वेगवेगळ्या राहतात. हा, हां, पण मग गणपतीला सर्व्हिस करून घरातलं सगळं काम करते. आणि मग सणाला सगळे एकत्र असतात? हां, सणाला सगळे एकत्र येतात? हां, सगळे आता इथेच आहेत एकत्र. तुम्ही कधी सुनेवर चिडता की नाही? कधी थोडं फार होतंच. हा, काय हो, काय चिडायला लावता त्याला? नाही लावणार आता. आता नाही लावणार. पण या घरात सूनबाई आल्यानंतर भरभराट झाली. हां, हो हा, हो अगदी. म्हणजे अगदी. पूर्वीचे दिवस बदलले हां, सगळे. बदलले. आता बरं वाटतंय हां, बरं सगळं. वाटतं. हो ना? हो. सगळे तुम्हालाच देत आहेत क्रेडिट. हा, बाकी 2 जावांबद्दल सांगा ना. ही छोटी सुषमा, हॅलो, त्या मोठ्या गीता, नमस्कार. त्यांचे मिस्टर, या छोटीचे हो. ते आणि छोटे हा छोटा मिस्टर. भाऊ. ॲक्च्युली हा इंटिरियरमध्ये बरं. आहे. हे सगळं डेकोरेशन त्याची आयडिया आहे. बरं. म्हणजे त्याला स्वतः म्हणजे आम्ही आता 15 म्हणजे इतके वर्ष आम्ही करतोय वेगवेगळे. प्रत्येक वर्षी आम्ही वेगळं डेकोरेशन करतो आणि त्याची मेहनत आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की पेपरमध्ये किंवा फोटो पाठव, सगळं भरपूर मेहनत घेतो. पण ह्यावेळी अनायसे देवाची, गणपती बाप्पाची हे कृपा, प्रत्येक वर्षी आम्ही वेगळं डेकोरेशन करतो. आणि ही सगळी इच्छा त्याची. म्हणजे त्यांनी इंटेरियरमध्ये काम करतो, त्याला इच्छा आहे की मला काहीतरी वेगळं पाहिजे, त्यामुळे आम्ही ते करतोय. आणि 11 दिवस हे करतो आणि आमची इच्छा असते की आम्ही जास्त करावं. आम्हाला गणपती मग इथून जाताना आम्ही अक्षरशः रडतो सगळे. एवढे आम्ही आमचं प्रेम आहे गणपतीवर. तुमच्यावर जास्त प्रेम आहे की गणपतीवर? गणपतीवरती जास्त प्रेम आहे. गणपतीवर जास्त प्रेम आहे. बरं, आता या ठिकाणी पहिल्या खेळात बघूया किती बक्षीस मिळणार. 10 निरांजन आहेत. वाती करायच्या, निरांजनात ठेवायच्या आणि पेटवायच्या. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटामध्ये या 10 पण वाती पेटल्या पाहिजेत. 2000 रुपयाचं एक छोटंसं बक्षीस मिळणार. बरं. नाहीतर जितक्या वाती पेटणार आहेत तितक्या प्रत्येक वातीला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. 1 मिनिटाची वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. 20 सेकंद झाली. घाई करू नका. 10, 9, 8,
7 6 5 जाड्या केलेल्या ना, जाड्या केल्या. कोणती रवी? 4 जाड्या आहेत. 3 शेवटची लावा. 2 1 1 2 3 4 5 6 7 8 जाड्या केल्या. 8 वेळ. आता पुढच्या वर्षी जो गणपती आहे झी मराठीकडून बक्षीस. अभिनंदन. प्रत्येकाने यांच्याशी असलेलं नातं किंवा काय परिचय आहे तो सांगायचा आणि दोघींबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. मी तिची बहीण आहे 2 नंबर. सासूबाई. सासूबाईची बहीण आहे मी. भरपूर तिने म्हणजे पहिल्यापासून की नाही तिने इतके कष्ट केलेले आहेत. पापड लाटून मुलांना शिक्षण वगैरे केलेलं आहे. कारण आमच्या भाऊजींची जी नोकरी गिरणी कामगार होते ते. बरं आता काही प्रश्न विचारतो मिस्टरांना. आता ते उत्तरं कशी देत आहेत ते बघूया. आणि तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार ते आत्ता ठरणार. हां, तुम्ही तो झेंडा आहे ना तो दाखवायचा आम्हाला. घरामध्ये आलेले पाहुणे कुणाला आवडत नाहीत? सुनीला. काय हो काय हे? तसं नाही, आता ते कन्फ्युज झालेत की दोघींपैकी कोणाचं, दोघींना पण आवडतात. हो बरं, पण आता त्यांनी तुम्हाला गुण दिला. हा, मग आई रागवतील ना. पण हा गुण आहे ना. बर, या घरामध्ये जास्त आवाज म्हणजे ओरडणं चिडचिडणं या दोघींपैकी कोणाचा आहे?
सुनबाई, या दोघींपैकी साफसफाईची आवड जास्त कोणाला आहे? सासूबाई. तुम्ही सांगितलेलं या दोघींपैकी पटकन कोण ऐकतं? अँड डिपेंड्स ऑन द नाही नाही, उत्तर किंवा मी प्रश्न असं करतो, तुम्ही सांगितलेलं यांच्यापैकी कोण ऐकत नाही? कसे हसतायत बघितलं का? तुमचीच नावं देतात सगळे. दोघींमध्ये आपलं तेच खरं असं करणारा स्वभाव कोणाचा आहे? म्हणजे भरपूर मार्क्स मिळाले तुम्हाला. झी मराठीकडून ही भेट हवं. तुमच्यावर आरोप आहेत काही माहिती आहेत? नाही. थांबा. सासूबाई, तुम्ही ना स्वतः खूप त्रास करून घेता. हो, मला साफसफाई करायला आवडते ना. मग आणि सून करत नाही म्हटल्यावर तुम्हाला करावंच लागेल. खूप लवकर रागावता, हो ना? हो. हे काय नियर बाय गणपतीपुळे नाही. येताना राग घेऊन आलात की काय? तुम्ही मोठ्या मोठ्याने ओरडता. नाही. सासूबाई, तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, जास्त भांडते. कोणच सुटलेलं दिसत नाही वादळातून. तुमच्या रागाने किंवा बोलण्याने कधी कधी दुखावला जातो समोरचा. हो. एखादी वस्तू इथे जर ठेवली तर ती तुम्हालाच मिळावी असं वाटतं. हं? काय बघितलं असं नाही. कसले डेंजर आहेत. तुम्हाला काय पाण्यामध्ये काम करायला आवडतं का? सतत पाण्यामध्ये असता? म्हणजे आपलं सगळं धुवत राहायचं स्वच्छ. काय सांगता? तुमच्या बाबतीत एकच आहे, तुमचा राग हा तुमच्या नाकावर आहे. हो. हो ना? कुठल्याही गोष्टीवरून पटकन तुम्ही छेडता असं एकंदरीत म्हणणं आहे. हो. मग स्वतःमध्ये आता एक बदल करायचा असेल तर कुठला? राग कमी हा? करणार. राग कमी करणार. करणार? हो, नक्की. तुम्ही मी कमी काम करेन, थोडं सांभाळून घेईन तब्येतीला. स्वतःची काळजी घ्या ना. सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. आणि इतकी वर्ष पापड लाटण्यापासून कष्ट केलेत तर थोडा आराम करा असं सगळ्यांना वाटतंय आता. वैदिक क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी यांचीच दोघांची क्षमा मागेन. सासू सासऱ्यांची? हो, सासू सासऱ्यांची. का हो? कारण रागाने चुकून माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल तर मला क्षमा करावी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? माझ्या हातून पण अशी काही चूक झाली असेल बोलण्यात तर क्षमा करावी. आज मिस कोणाला करताय? आई वडिलांना मिस करते. कुठे? कारण रत्नागिरीत त्यांची फार इच्छा होती की या होम मिनिस्टरच्या एपिसोडमध्ये यावं मी, आणि तुम्हाला त्यांनी नमस्कार सांगितलंय. अरे मी त्यांना नमस्कार सांगतो आणि त्यांच्याबरोबर तिकडनंच नियर बाय गणपतीपुळ्याच्या गणपतीला पण नमस्कार सांगतो. तुम्ही दोघे हसत आहात, हसत राहा. सगळं कुटुंब छान आनंदात आहे, असंच आनंदात राहो. ही गणपती बाप्पा गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. छान चंद्रयानचा देखावा तुमच्या घरात आहे आणि सगळं आत्ता संपूर्ण देश आपला चंद्रयान 2ला शुभेच्छा देतो आहे आणि लवकरात लवकर तो संपर्क व्हावा अशी घरातल्या प्रत्येकाची, देशातल्या प्रत्येकाची इच्छा आहे आणि आपल्याला ती आनंदाची बातमी लवकरात लवकर मिळावी. तुमच्यासुद्धा मनात ज्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या चांगल्या इच्छांना बाप्पाने तथास्तु म्हणावं ही त्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. एक चिठ्ठी घ्यायतली. सासूबाई, पैठणी कोणाला मिळेल? हा? तिला पण मिळाली तरी चालेल. नाही नाही, कोणाला एकच नाव घ्यायचं. तिला मिळू दे. सुनेला. सुनेची काय इच्छा आहे? कोणाला मिळाली त्यांना पाहिजे? मिळून. सासूबाईंना. हो. तुमची काय इच्छा आहे? कोणाला मिळाली पाहिजे? आईला. आईला. चिठ्ठी कोणाची काढली आहेत? आईचीच काढली आहेत का? श्रींची इच्छा. ही श्रींची इच्छा. वा वा वा. गणपती बाप्पा. सुनबाईंची काढली आहे. हे बरं आपलं आईला म्हणता आणि बायकोची काढता. झी मराठीकडून ही भेट हवंच. ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. गणपती बाप्पा. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हे बाप्पांच्या चरणी मागणं करतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.